तर महायुतीचं लोकसभेचं जागा वाटप आता समोर आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक 28 जागा मिळालेल्या आहेत। पालघर देखील आता भाजपने आपल्या पारड्यात पाडून घेतलाय। तर शिंदे गटाला 15, अजित पवार गटाला 4 आणि रासपला 1 जागा देण्यात आलेली आहे। सर्वच 48 जागांवरचा महायुतीचा तिढा अखेर सुटल्याचं आपण पाहतोय। लोकसभेच्या सर्वाधिक 28 जागा आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्यामध्ये भाजपला यश आलंय। पालघरची जागा देखील भाजपने आपल्याकडे घेतली आहे। शिंदे गटाला 15 तर अजित पवार गटाला 4 जागा आणि रासपला परभणी अर्थात स्वतः महादेव जानकर या ठिकाणी उमेदवार आहेत। असं सर्व जागा वाटप आता महायुतीचं समोर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाणे असेल, कल्याण असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर मुंबईतील अनेक जागांचा तिढा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आज अखेर या सर्व जागांवरचा तिढा सुटलेला आहे। या सर्व जागांवर महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। ठाणे, नाशिक त्याचबरोबर कल्याणमधील उमेदवार देखील आज महायुतीने घोषित केले।